नमस्कार. मी पंढरनाथ ठोंबरे. महाराष्ट्रातील सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले आहे ते अत्यंत चिंताजनक असे म्हणता येईल. अत्यंत क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली. ते सलग 15 वर्ष या गावाचे सरपंच होते. त्या गावातील प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाऊन त्यांनी समाजसेवा केली, त्या गावाची सेवा केली. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये एका पडक्या वाड्यात राहून त्यांनी 15 वर्ष गावाचे सरपंच पद भूषवले. मात्र गेल्या 16 डिसेंबर रोजी ते आपल्या गाडीमधून जात असताना त्यांची अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या मागील कारण अद्यापही समोर आलेले नसले तरी आरोपी मात्र यातील काही पकडले गेले आहेत, काही आणखीन बाहेर आहेत. यामध्ये येथील स्थानिक बड्या नेत्यांचाही हात असल्याचे दिसून येते. या संदर्भात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली आणि त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये किती क्रूरपणे हत्या करण्यात आली, सुमारे 150 वार त्यांच्या अंगावर करण्यात आले, हे धस यांनी सभागृहात सांगितले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि त्यांचे काही मारहाण केल्याचे फोटोही व्हायरल झाल्याने अत्यंत क्रूर अशी ही हत्या म्हणावी लागेल. आणि ते हत्या करणारे हे जे लोक आहेत, मास्टर माइंड, असे लोक सध्या महाराष्ट्रामध्ये राहतात. ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. आणि त्यांना जे पाठिंबा देतात राजकीय लोक, त्यांनाही सांभाळले जाते राजकीय पक्षाकडून, त्यांना पाठिंबा मिळतो. हेही अत्यंत चुकीचे असल्याचे दिसून येते. या प्रकरणामध्ये आष्टीचे सुरदेश यांनी धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. आणि वाल्मिक कराडला अटक करावी अशी मागणी होत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाने एक बैठक घेऊन ही मागणी केली. आणि अंजली दमाने आहेत सामाजिक कार्यकर्त्या, त्यांनीही 28 डिसेंबर रोजी बीडला जाऊन एक मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्या आत मुख्य आरोपी आणि त्यांना सपोर्ट करणारे जे राजकीय नेते आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनीही मोका अंतर्गत कारवाई करू, SIT चौकशी करू असे आश्वासन दिले असले तरी अद्यापही या संदर्भात
कारवाई झालेली नाही. बीडमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही परिस्थिती आहे. कोणी एखादा समोर आला तरी त्याचा गुन्हा नोंदवून घेत जात नसल्याचा आरोप इथे काम करणारे काही प्रशासनातील लोक सांगतात. त्यामुळे ही गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती महाराष्ट्रात इतरही ठिकाणी आहे. यामध्ये आरोपीला सक्त कारवाई होऊन कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती लांबत जाते आणि त्याचा विसर पडतो. पुन्हा अशा घटना होतात तेव्हा पुन्हा लोक आक्रमक होतात. आता वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून झालेली आहे. त्या संदर्भात त्यांनी एक मुंबई येथे बैठक घेऊन तसा निर्णय घेतला आहे आणि ते भव्य असा मोर्चा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून बीड येथे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून काढला जाणार आहे. यातील मास्टर माइंड, या प्रकरणातील मास्टर माइंड असो की राजकीय नेते असो, त्यांच्यातील जे संबंध आहेत ते समोर आले आहेत. अंजली दमनिया यांनी तसा आरोप केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये आर्थिक देवघेव आहे. त्यांच्या काही जमिनी कंपन्या पार्टनरशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. असे सर्व संबंध पुढे येत असतानाही या संदर्भात कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न निर्माण होतो. जवळपास 15 दिवस आता या प्रकरणामध्ये होत आहे. मात्र त्यावरही काहीच ठोस असा निर्णय घेतला जात नसल्याने नागरिकांमधील असंतोष वाढत चालला आहे आणि मराठा समाज यामध्ये आक्रमक झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांचा सार्वजनिक कार्यक्रम यापुढे होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकंदरीत असंतोषाचे वातावरण दिसून येतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यापुढे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही कारवाई झाली पाहिजे आणि या प्रकरणाचा दोषींचा छडा लावून कठोर अशी शिक्षा झाली तर असे प्रकरण होणार नाही. या प्रकरणातील यापूर्वी असे प्रकरण झाले. यामध्ये आर पाटील यांनी बड़ी बड़ी देशों में छोटी छोटी बातें होती रहती, बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती असं एक वाक्य म्हटल्यानंतर गृहमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विलासराव देशमुख असो, शिवाजी पाटील निलंगेकर असो, असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा यापूर्वी दिलेला आहे. आता तशीच मागणी या प्रकरणातही होत आहे. तसा अप्रत्यक्ष मागणी सुरेश धस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केली. असे यापूर्वी अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तर मग या प्रकरणात संबंधित असलेले राजकीय नेते का राजीनामा देत नाही, त्यांच्याकडून का राजीनामा घेतला जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागत नाही
तोपर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहावे अथवा अजित पवार यांनी काम पाहावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही असे एकंदरीत वातावरण आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले, काँग्रेसच्या नेत्यांनी केले. मात्र या गावात अद्यापही भाजपचे नेते अद्यापही या गावात पोहोचल्याचे चित्र नाही त्यामुळे कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता असो, त्यांच्या संदर्भात कोणीही गुंड असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तेव्हाच असे प्रकरण घडणार नाही अशी अपेक्षा करूया. या प्रकरणात आणखी किती दिवस कारवाईसाठी घेणार असाही एक सूर आपल्याला जनतेमधून दिसून येतो. तर या प्रकरणामध्ये शासनाने पावल उचलून तात्काळ आरोपींना अटक करावी, तेव्हाच हे प्रकरण शांत होईल असे दिसते.